फॉरेस्ट ही अतिशय सुंदर अशी आम्ही डेव्हलप केलेली टाउनशिप आहे. जवळजवळ 4,000पेक्षा जास्त लोक तिथे वास्तव्याला आहेत. त्यातल्या काही मोजक्याच लोकांनी हे आंदोलन केलेलं आहे. आणि हे आंदोलन केलेलं याचं कारण असं आहे की ह्याच्यापैकी बहुतेक जण किंवा खूप जास्त लोक हे डिफॉल्टर आहेत. त्यांनी टाउनशिप मेंटेनन्स भरलेलं नाही आहे. टोटल टाउनशिप मेंटेनन्स ह्या फॉरेस्टमधून जवळजवळ 5,40,00,00,000 एवढी रिकव्हरी आहे त्यामध्ये. आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिपचे चार्जेस करतो. नाममात्र म्हणजे ₹1 पर स्क्वेअर फूट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो. कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पैसे घेतलेले नाही, डिपॉझिट घेतलेलं नाही आहे. एक्सपेक्टेशन अशी आहे की लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावेत. बहुतांशी लोक ते भरतायतही आहेत. पण जे लोक गेले 10 वर्ष झाली किंवा त्याच्याहून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाही आहेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोक प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतोय, पण जे लोक भरत नाहीत त्यांच्या विरुद्ध तुम्ही काहीच गोष्टी करत नाहीये. तुम्ही 2-3 वेळा म्हटलात की थोडे लोक, ही जी थोडी लोक आहेत त्यांनी टाउनशिपचे जे काही चार्जेस आहेत ह्याच्यामधले बरेच जण म्हणजे ह्याच्यातले बहुसंख्य जण आज जे तुम्हाला आंदोलन करताना दिसले ते बहुसंख्य जण हे बंगल्यात राहतात. म्हणजे कुठच्याही तऱ्हेने म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा म्हणजे छोटे फ्लॅट धारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरत आहेत. आणि ह्यांना असं वाटतं की विकसकावर प्रेशर देणं, अशा तऱ्हेचे आंदोलनं करणं आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आत्तापर्यंत डिफॉल्ट होतो ते विकसक पैसे मागणार नाहीत. पण आता इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे न्यायप्रविष्ट आहे. आमची बाजू रास्त आहे. कुठच्याही तऱ्हेची सर्व्हिस आम्ही थांबवलेली नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की फॉरेस्ट रेंजमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी बरेच वेळा जाते त्यामध्ये. अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही, कारण काही MSRDCL ही वीज पुरवठा करते, त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि पिरंगूट किंवा त्या भागामध्ये भूगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इश्यू येऊ शकतो. पण मला असं खात्रीनं वाटतं की MSRDCL सुद्धा हा जो अडचण आहे ती भविष्यात दूर करण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्नात आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा संपूर्ण परिसर आहे. तुमची इनोसेन्सी प्रूव्ह करालच, पण ह्याच्यातनं काय असं येतंय का तुमच्या नावाचं डिफेमेशनचे काही लोक प्रयत्न? 101% हे डिफेमेशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू. म्हणजे बहुतांशी लोक आर सो हॅपी तिथे, पण काही लोक ही त्यांना असं का वाटतं माहीत नाही की बिल्डरांना असं डिफेम केल्यानंतर आपलं कार्यभाग साधेल असं. सोसायटी नाहीये का? आहे ना सोसायटी असते. अहो याच्यामध्ये सोसायटी आहे. ह्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी किंवा आम्ही टाउनशिप ॲडवायझरी कमिटी आहे त्याच्यापैकी कोणीच नाही आहे. सोसायटीचे लोक त्यांच्यावर कारवाई नाही करत का डिफॉल्टर म्हणून? म्हणजे ज्यांनी पैसे भरलेत आणि त्यांना इथे बोलवलंय असं त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीनी कलेक्ट नाही केले पाहिजेत, विकसकांनी केलं पाहिजे. पण असाही आरोप आहे की दिवसेंदिवस म्हणजे त्यांच्या रकमेमध्ये वाढत झाली वीज बिलमध्ये. ही पर्टिक्युलरली जी बंगल्याची सोसायटी आहे, आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणारा पहिलं पाण्याचा नळ असतो, मेन नळ असतो, त्याला मीटर असतो, त्याचं रीडिंग होतं. सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये तसंच असतं. त्याप्रमाणे रीडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिलिंग केलं जातं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रीडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं. अनफॉर्च्युनेटली गेले 10 वर्ष आणि ह्याच्यामधले जे आलेले ते बहुतांशी मॅनेजिंग कमिटीमध्ये होते पूर्वीच्या 10 वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्स त्याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही. अनेक लिकेजेस आहेत आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतात आणि
त्यामुळे त्यांना मेन मीटर आणि प्रत्येक बंगल्याचे मीटर ह्याच्यामध्ये जर तर त्यांचा असाही आरोप आहे जे पाणी 15 रुपये किलो लिटरनी कॉर्पोरेशन देते तेच त्यांना आता 50 एक लक्षात घ्या की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ॲडव्हायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे. आम्ही 6 किलोमीटरमधून मुळा नदीमधून पाणी 2 स्टेजमध्ये लिफ्ट करतो, त्याचं फिल्ट्रेशन करतो, त्यासाठी लागणारी सिक्युरिटी, मॅन पॉवर, वीज त्याच्यामध्ये केमिकल्स, मेंटेनन्स हा सगळा येतो ना. आणि म्हणजे आम्ही काही कॉर्पोरेशन नाही, आम्हाला काही सबसिडी नसते कशाची, आणि त्याप्रमाणे जे काही आम्हाला चार्जेस पडतात ते नॅचरली त्यांना लोड करणं, कारण का त्यांच्यासाठीच असतात, त्यांना लोड करणं हे क्रमपत्र आहे. आणि हे आम्ही नाही ठरवलेलं, ॲडव्हायझरी कमिटीने एक सिस्टीम लावून दिलेली आहे, त्याप्रमाणे बिलं केलेली आहेत. पण काही सोसायट्यांमध्ये प्रचंड लिकेजेस आहेत, आम्हाला तिथे आतमध्ये पण जाऊन देत नाहीत ते, त्याच्यामध्ये ती रिपेअर करण्याची पण जबाबदारी त्यांची आहे. आणि मग जी पाण्याचं वेस्टेज होतं नॅचरली त्याच्यावर पण आम्ही चार्ज लावणार, कारण का आम्हाला त्याच्यावर खर्च पडले सगळा त्याच्यामध्ये. हा मुळात वादाचा. सर याच्यावर त्यांनी अजून एक असा पण आरोप केला की रेराला इन्व्हॉल्व केला की रेरा शुड वेक अप. आता याच्यामध्ये ते हे म्हणतात की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंटकडनं सबसिडीज घेतलेले एक टाउनशिप बनवण्याची, अगदी ही जबाबदारी तुमची असं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं असेल, एक तर म्हणजे रेरा